Hello my dear students, welcome to the English video of Bridge course for standard 7 activity number 35. Let's see the activity number 35. Learning outcomes for this activity number 35. Write simple informal messages and letters. आता हे ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर तुम्ही साधे अनौपचारिक संदेश किंवा पत्र लिहायला शिकणार आहात. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स. रीड अँड ऑब्झर्व द लेटर. पत्र वाचा आणि निरीक्षण करा. टू अंडरलाईन द न्यू वर्ड्स. नवीन शब्दांना अधोरेखित करा. अंडरलाईन द बिगिनिंग, लास्ट लाईन्स अँड साइन ऑफ लाईन्स. आता या पत्रांची सुरुवातीची ओळ, शेवटची ओळ आणि साइन ऑफ म्हणजे पत्राचा शेवट ज्यानं झालेला आहे त्या गोष्टींना अंडरलाईन करा. 4. राईट डाऊन द पार्ट्स ऑफ द लेटर. आणि पत्राचे जे भाग आहेत ते लिहून काढा. 5. गेस द ऑकेजन वेन इन्फॉर्मल लेटर्स आर रिटन. आता कोणत्या प्रसंगी अनौपचारिक पत्र लिहिले जातात त्याचा अंदाज करा, तर्क बांधा. लर्निंग ॲक्टिव्हिटी 1. फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. आता आपल्याला लेटर आपण कुठलं बघायचं आहे. लेट द लर्नर्स रीड द लेटर 1.4, a letter from हिंगोली स्टँडर्ड 6 टेक्स्टबुक पेज नंबर 20. आता हिंगोली, लेटर फ्रॉम हिंगोली हे जे लेटर आहे ते तुम्ही वाचायचं आहे आणि मग त्याच्यावरील दिलेली ॲक्टिव्हिटी करायची आहे. आता कोणते आहे पहा. लेटर 1.4 लेटर फ्रॉम हिंगोली. हे पत्र तुम्ही वाचायचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकताय आणि हे पत्र वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत आपल्याला, लेट्स सी. 1. फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. आता नॉन इंग्लिश वर्ड्स म्हणजे इंग्रजी नसणारे शब्द कोणते आहेत. जसं आपण पुरणपोळी म्हणतो, मामा म्हणतो, काका, आजी, असे काही शब्द नॉन इंग्लिश वर्ड्स याच्यात पत्रात आलेत का ते कॉपी करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. 2. मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड्स फॉर डिशेस. आता तुमच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांची यादी करायची आहे. नोट हाऊ मेनी वर्ड्स आर इंग्लिश. आणि ती यादी केल्यानंतर त्या यादीमध्ये किती इंग्रजी शब्द आहेत हे तुम्ही पाहिजे आहेत. 3. लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डिड ॲट संग्रोली. आता संग्रोलीमध्ये गेल्यानंतर रमननं कोणकोणत्या रोचक गोष्टी केल्या त्यांची यादी करायची आहे. 4. फाइंड अँड राईट द पार्ट्स ऑफ द लेटर. आता पत्रांचे जे भाग आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आणि ते लिहून करायचे आहेत. पत्राचे भाग मगाशी वाचून दाखवले त्याप्रमाणे. 5. फाइंड आउट अँड राईट व्हॉट इज रिटन ॲट द बिगिनिंग, मिडल अँड ॲट द एंड ऑफ द लेटर. आता पत्राची सुरुवात, मध्य आणि शेवट हे पत्रामध्ये कुठं कुठं आलेलं आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि तिथं काय लिहिलेलं आहे तेही लिहून काढायचं आहे. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. फॉर एक्झाम्पल आमरस, बघा नॉन इंग्लिश वर्ड आहे ते. आमरस, कांदा भजी. सेकंड श्रीखंड वडी, वडापाव, हे तुमच्या डिशेसची नाव आहेत.
ते 3. आता तिनं रमणनं काय काय केलं तिथं, रीड व्हॉल्युम्स ऑफ किशोर अँड चंपक. त्या रमणनं तिथं संग्रहीमध्ये किशोर आणि चंपक या मासिकांची मासिकं तिनं वाचलेली आहेत. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कम्प्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या मदतीनं तुम्ही हे पत्र काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. शब्द कोणता दिला आहे बघा, इन्व्हाइट आमंत्रित करणे, बेस्ट विशेष म्हणजेच शुभेच्छा, अ पार्टी मेजवानी, गेम्स खेळ, बर्थडे वाढदिवस, सॉंग्स गीत, फ्रेंड्स मित्र, अ लॉट ऑफ फन भरपूर मज्जा केली. आता कसं आहे बघा, आता हे पत्र निरीक्षण करून बघा. आता पत्राच्या उजव्या बाजूला इथं जे ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस हा सेंडरचा ॲड्रेस आहे, म्हणजे कोणी पत्र लिहिलेलं आहे त्याचं ते ॲड्रेस आहे. आलं लक्षात. आणि इथं डिअर श्याम म्हणलेलं आहे. डिअर श्याम हे सॅल्युटेशन आहे. सॅल्युटेशन म्हणजे इथं पत्राची सुरुवात आहे ती. आणि सुरुवातीची ओळ आहे, माय डॉट डॉट इज ऑन नेक्स्ट मंडे. पत्र सुरुवात झाली, मधला जो भाग आहे तो मिडल पार्ट आहे सगळा. आणि त्यानंतर शेवटची ओळ आहे आणि साइन ऑफ. साइन ऑफ इथं केलेलं बघा, युअर लव्हिंग फ्रेंड, तुझा प्रेमळ मित्र XYZ. हे तिचे हे सायनिंग ऑफ आहे, म्हणजे इथं पत्रचा शेवटच होतं. तर ॲड्रेस, सॅल्युटेशन, देन बॉडी ऑफ द लेटर अँड साइन ऑफ, एवढे असे भाग पडत आहेत. आता इथं तुम्ही हे लेटर वाचायचं आहे व्यवस्थित आणि योग्य त्या ठिकाणी योग्य शब्द भरायचा आहे. माय डॉट डॉट इज ऑन नेक्स्ट मध्ये, माझा टिंब पुढच्या सोमवारी आहे. आय हॅव अरेंज्ड डॉट डॉट, मी टिंबचं नियोजन केलेलं आहे. आय एम गोइंग टू डॉट डॉट, आणि मी हे करणार आहे. ऑल आवर डॉट डॉट, मी सर्व आपल्या टिंबना. यू मस्ट कम, तुला यायलाच पाहिजे. वी शॅल सिंग डॉट डॉट अँड प्ले डॉट डॉट, आपण गाऊ आणि खेळू. ते काय तिथं शब्दांमधून तिथे योग्य शब्द भरायचा आहे. वी शॅल हॅव डॉट डॉट, आपण आपल्याला तिथं आपण नेमकं भरूच काय काय करू. कन्वे माय डॉट डॉट, माझा सर्वांना टिंब. टू युअर पॅरेंट्स अँड अदर फॅमिली मेंबर्स, तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या घरातील सर्व सदस्यांना माझा टिंब सांग, किंवा माझ्या टिंब असे. आणि शेवटी साइन ऑफ मध्ये, साइन ऑफ मध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे बघा. साइन ऑफ मध्ये त्यांनी युअर लव्हिंग फ्रेंड, तुझा प्रेमळ मित्र, हे साइन ऑफ इथं झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही हे पत्र वहीमध्ये आहे तसं लिहायचं आहे आणि ते शब्द जे दिलेले आहेत वर त्यात योग्य त्या ठिकाणी ते भरायचे आहेत. मी तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगितलेत आणि पत्र समजावून दिलेलं आहे, तुम्हाला ते भरायला सोपं जाईल. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी बघा. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम अबाउट युअर विलेज युझिंग गिवन वर्ड्स. आता खालील कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांच्या मदतीनं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मित्राला पत्र लिहायचं आहे. आणि ते पत्र कशाबद्दल आहे, टेलिंग हिम अबाउट युअर विलेज, तुझ्या गावाबद्दल तुझ्या मित्राला पत्र लिहायचं आहे. मग हे जे कंसात दिलेले जे शब्द आहेत त्यांची मदत तू घ्यायची आहेस आणि पत्र लिहायचं आहे. रामपूर, होमटाऊन, माझं राहतं घर गाव, फार्म शेती, रिव्हर्स नद्या, एन्जॉय आनंद लुटणे, मँगोज आंबे अँड शुगर केन ऊस, राईड ऑन अ बफेलो कार्ट राईड ऑन अ ब्लॉक कार्ट, आणि ब्लॉक कार्ट म्हणजे बैलगाडीतून घेतलेली फेरफटका सवारी. लव्हिंग ग्रँड पॅरेंट्स, आणि प्रेमळ असे आजी आजोबा. लॉट ऑफ फन, खूप मजा केली. वंडरफुल टाईम, अद्भुत असा वेळ घालवला. मग ह्या शब्दांची मदत करून घेऊन तुम्ही पत्र लिहायचं आहे. आणि इथं वरच्या बाजू जसं पत्र आहे
त्या पद्धतीनं त्या पत्राचा फॉर्मॅट कसा आहे बघा, उजव्या बाजूला काय लिहिलेलं आहे, सॅल्युटेशन कसं केलेलं आहे, पत्राचा मजकूर मधला कसा आहे आणि शेवटी साइन ऑन ऑफ. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा पत्र लिहायचं आहे. इव्हॅल्युएशन. आता पत्रामध्ये आणखीन एक पॉईंट आहे, तो म्हणजे पत्र दोन प्रकारचे असतात, एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र, म्हणजे आपण एखाद्या कार्यालयाला, एखाद्या अधिकाऱ्यांना, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, शाळेतील मुख्याध्यापकांना, शाळेतील शिक्षकांना, हे जे पत्र आपण लिहितो हे सगळे फॉर्मल लेटर्स आले, म्हणजे औपचारिकता जिथं बाळगावी लागते, कार्यालयीन पत्र तिथं आलं ते फॉर्मल लेटर. आणि इनफॉर्मल म्हणजे आपण आपले भाऊ बहीण, आई वडील, मित्र, नातलग या सर्वांना आपण जे पत्र लिहितो ते इनफॉर्मल लेटर आलं, जसं इथं दिलेलं आहे अनौपचारिक पत्र. हे लक्षात घ्या, दोन प्रकार. इव्हॅल्युएशन. whom do we write informal letters, आपण पत्र कोणाकोणाला लिहू शकतोय किंवा लिहितो. टू राईट व्हॉट इज यूज्ड इन द बिगिनिंग टू ग्रीट. आता ग्रीट करणे म्हणजे शुभेच्छा देत असताना सुरुवात कशी करायची असते पत्राची, काय वापरलं जातं तिथं, तर लक्षात घ्या नेहमी तिथं आपण डिअर असं म्हणतो. लाडका मित्र असेल, आई असेल, बाबा असतील, भाऊ असेल, बहीण असेल, काका असतील, तर त्याच्यासाठी डिअर शब्द वापरला तरी चालतं, योग्य होतो आहे तो. 3. हाऊ डू वी कन्क्लूड द लेटर. पत्राचा शेवट आपण कसा करतो, तर पत्राचा शेवट करत असताना कन्व्हे माय रिगार्ड्स किंवा कन्व्हे माय बेस्ट विशेस टू युअर पॅरेंट्स अँड लव टू युअर डॉटर चिंगू, असे वेगवेगळे वाक्य आपण तिथं वापरू शकतो. आता या ॲक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी तुम्हाला दीक्षा व्हिडिओची लिंक इथं दिलेली आहे. आणि टुडे आय लर्न हाऊ टू राईट इनफॉर्मल लेटर अँड पार्ट्स ऑफ द लेटर. आपण इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं ते शिकलो, आणि त्यामध्ये इनफॉर्मल लेटरचे पार्ट कोणकोणते आहेत तेही आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. लेट्स सी द ॲक्टिव्हिटी नंबर 36 ब्रिज कोर्स. द लर्निंग आउटकम इज यूज डिफरंट फॉर्म्स ऑफ ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब क्रिया विशेषणाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्याचा वापर करणार आहात तुम्ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स. 1. रीड द लेसन 3.5 द डक अँड द कंगारू, स्टँडर्ड 6 टेक्स्टबुक, पेज नंबर 77. Number 2, understand the definition of adverb. ॲडव्हर्बची व्याख्या काय आहे, पान क्रमांक 77 वर दिलेली आहे. तर हे पान क्रमांक 77 नाही, थोडंसं वेगळं आहे नंबर तिथं. नंबर 3, रीड एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्ब, स्टँडर्ड 6 टेक्स्टबुक, पेज नंबर 77. आता ॲडव्हर्बची जी विविध उदाहरणं दिलेली आहेत 77 पानावर इयत्ता 6वीच्या पुस्तकात ती वाचायची आहेत. 4. फॉलो इन्स्ट्रक्शन्स आणि सूचनांचं पालन करा. आणि चौथा प्रकार फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. आता पेज नंबर 77 वर असणार द डक अँड द कांगारू हे इथं दिलेलं आहे बघा. 3.5 द डक अँड द कांगारू ही पोएम आहे, ही तुम्ही वाचायची आहे. Now let's see the next activity, learning activity. आता ही पोएम वाचून झाल्यानंतर तुम्ही डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्बची व्याख्या जी आहे तीही वाचायची आहे तुम्ही. आता इथं दिलेली आहे बघा व्याख्या ॲडव्हर्ब्स. रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथं डेफिनेशन दिलेली आहे,
An adverb is a word that tells us something more about a verb. For example, sprinkle them gently, stir it nicely. So, gently and nicely are the adverbs in these two sentences. An adverb may give us more information about an adjective, another adverb. आता ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द आहे की जो विशेषणाबद्दल आणि त्याचबरोबर विशेषणाबद्दल आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम करतोय. आता इथं दोन एक्झाम्पल दिलेत बघा. ॲन ॲडजेक्टिव्ह, यू आर टू काइंड. आता इथं जो टू आहे तो टू ॲडव्हर्ब आहे आणि काइंड हे ॲडजेक्टिव्ह आहे. सेकंड बघा, अनदर ॲडव्हर्ब, दे रॅन व्हेरी फास्ट. व्हेरीला अंडरलाईन केलेलं आहे बघा. आता व्हेरी काय सांगते? व्हेरी फास्ट म्हणजे जलद. तर फास्टचं फास्टली होतं नाही, फास्टचं फास्टच राहतं. फास्ट हे ॲडव्हर्ब आहे फास्ट, आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम इथं व्हेरी करतं. ते व्हेरी हे या ठिकाणी काय आहे तर ॲडव्हर्ब आहे. आता मोस्टली ॲडव्हर्बला एल वाय प्रत्यय लागतो, म्हणजे त्याला जे सफिक्स एल वाय लागून ॲडव्हर्ब फॉर्म हा नेहमी तयार होत असते. मोस्टली त्याला अपवाद काही असतात, जसे फास्ट आहे तर फास्टचं फास्टच राहते. तर या वाक्यामध्ये फास्ट हे जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे, पण तिथं वर्ब ॲडव्हर्बचं काम कोण करते तर तिथं व्हेरी करते. Let's see the next activity. Facilitator will make two groups of students. आता इथे ॲक्टिव्हिटी दिली. आता मी सगळे काय वाचून दाखवत नाही, मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो ॲक्टिव्हिटी काय आहे ते. आता इथे खेळ दिलेला आहे ॲडव्हर्ब समजून घेण्यासाठी आणि त्या ॲडव्हर्बची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. आता इथं ए आणि बी असे दोन ग्रुप केलेले आहेत आणि मास्क घेतलेले आहेत. मास्क आणि मास्कवर इथं एकूण इथं दिले बघा, मेक टू चिट्स ऑफ इच ॲडवर्ब्स ऑफ फॉलोइंग. आता खाली दिले स्लोली, क्विकली, फ्रेंडली, लवली, नीटली आणि कम्प्लिटली. हे जे ॲडवर्ब्स आहेत ह्या ॲडवर्ब्सचे दोन दोन चिठ्ठ्या केलेल्या आहेत. आता त्यातल्या ज्या एक एक चिठ्ठ्या ह्या मास्कवर चिटकवलेल्या आहेत आणि दुसऱ्या तशाच एक शब्दाच्या दोन चिठ्ठ्या केलेल्या आहेत. त्यातली एक मास्कवर चिटकवली आणि एक उरलेली जी एक एक चिठ्ठ्या आहेत त्या एका बॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यातील बी ग्रुपला काय केलेलं आहे, ए ग्रुपला सर्व विद्यार्थ्यांना मास्क तोंडावर घालायला सांगितलेलं आहे आणि बी ग्रुपमधील एका विद्यार्थ्याला बॉलमधील चिठ्ठी उचलायला लावायला सांगतील शिक्षक. आणि ती चिठ्ठी उचलल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये जे ॲडव्हर्ब आलेला आहे, क्रियाविशेषण आलेलं आहे, तर तो हळू वाचेल, दुसऱ्याला ऐकून न जाईल असं. आणि त्यावर जे विशेषण आहेत त्याची ती ॲक्शन तो करून दाखवेल आणि ती ॲक्शन कोणती आहे, त्या ॲक्शनवरून कोणता शब्द त्या चिठ्ठीवर लिहिलेला असावा हे विद्यार्थी बाकीचे बी ग्रुपमधील विद्यार्थी ओळखतील. आणि ओळखून झाल्यानंतर ती चिठ्ठी काय करेल, तो विद्यार्थी मास्क घालून उभा राहिलेल्या ए ग्रुपमधील विद्यार्थ्याच्या कोणाच्या मास्कवर ती चिट लिहिलेली आहे त्या मास्कवर, त्या डोळ्याच्या ठिकाणी तो मास्कवर तिथं तो ती चिठ्ठी चिटकवेल. समजा स्लोली ही बॉलमधून जर चिठ्ठी आली, स्लोली हे ॲडव्हर्ब आहे, तर तो ॲक्शन करून हळूहळू चालण्याचे ॲक्शन करून दाखवेल किंवा हळूहळू असं काहीतरी ॲक्शन करेल आणि त्यावरून मुलं बी ग्रुपमधील विद्यार्थी ओळखतील स्लोली. आणि मग ती चिठ्ठी ती
तो मास्कवर स्लोली चिट ज्या मास्कवर चिटकवलेली आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या त्या मास्कवर डोळ्यावर जाऊन तो चिटकवेल आणि असा हा खेळ खेळला जाईल. आणि परत ते ॲडव्हर्ब हे विद्यार्थी 2 वेळा म्हणतील, वाचतील आणि त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ही खेळण्याची प्रक्रिया सुरू राहील आणि सर्व विशेषणे ही वाचली जातील पुन्हा. आता इथं एक्झाम्पल दिलं डेमो. फॉर एक्झाम्पल स्लोली दोन वेळा हे शब्द 2 चिठ्ठ्या केलेल्या असतील, एक मास्कवर चिटकवलेला असेल आणि एक म्हटलं जाईल. तर अशा पद्धतीनं हे गेम खेळायचं आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं दिलेली आहे बघा. सर्च एक्झाम्पल्स ऑफ ॲडवर्ब्स फ्रॉम स्टँडर्ड 7th बुक. तर 7वीच्या पुस्तकातून तुम्ही ॲडवर्बची उदाहरणं शोधायची आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. विथ एक्स्ट्रा एक्झाम्पल ऑफ ॲडवर्ब्स फ्रॉम स्टँडर्ड 7 प्ले दिस गेम विथ युअर फ्रेंड. आता आणखीन ज्यादा उदाहरणं तुम्ही शोधा आणि आपल्या मित्राबरोबर हा खेळ खेळायचा आहे. आता हा खेळ खेळत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲडव्हर्ब तुम्ही आधी गोळा करायचे आहेत. आता इव्हॅल्युएशनसाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. हाऊ मेनी ॲडवर्ब्स टुडे यू हॅव लर्न. तुम्ही आज किती ॲडव्हर्ब शिकलात हे इथं काय करायचं आहे, सांगायचं आहे. विच आर दे, आणि ते कोणते आहेत. आता आपण ह्या ॲडव्हर्ब बद्दल जी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे त्यासाठी दीक्षाची व्हिडिओ लिंक इथं दिलेलीच आहे. आता आपण ॲडव्हर्ब जे आहेत त्या ॲडव्हर्बचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर ॲडव्हर्ब आता इथं बघा, इथं ॲडव्हर्बची व्याख्या दिलेली आहे आणि ॲडव्हर्ब कसे ओळखायचे तेही दिलेले आहेत. हाऊ म्हणजे कसे, वेअर कोठे वेळ दाखवलेली आहे, वेन केव्हा, हाऊ मच किती प्रमाण सांगितलेलं आहे, क्वांटिटी. देन हाऊ ऑफन म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता, फ्रिक्वेन्सी इथं दाखवली. म्हणजे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला इथं 5 प्रकारची क्रिया ॲडव्हर्बचे जे टाईप्स आहेत क्रियाविशेषणाचे ते इथं दिसत आहेत. त्याचबरोबर इथं आणखीन टाईप्स आहेत बघा. 6 टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय आणि त्याचे शब्द आणि एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत बघा. त्यानंतर इथं मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत बघा. टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम वेळ, त्याचे एक्झाम्पल्स नाव, बिफोर, डेली, सून. ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, हाऊ ऑफन किती वेळा ते वारंवार, ट्वाईस, वन्स, ऑफन, ऑलवेज. देन ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस, वेअर म्हणजे ठिकाण कोठे, एव्हरीवेअर, देअर, हिअर तेथे येथे अशा पद्धतीनं. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स म्हणजे हाऊ कसं ते, क्लिअरली, सॅडली, ब्रेवली, फास्ट, स्लोली. फास्टचं फास्टली होत नाही, फास्टच राहतं. देन ॲडव्हर्ब्स ऑफ क्वांटिटी, हाऊ मच किती, तर क्वाईट अगदी, इनफ, ऑलमोस्ट, टू, व्हेरी खूप, सुद्धा, ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, इनफ पुरेसे. देन ॲडव्हर्ब ऑफ रिझन कारण, हेन्स, देअरफॉर, सो, हेन्स, thus, because. सो these आर द एक्झाम्पल्स अँड टाईप्स अँड एक्झाम्पल्स. हे क्रियाविशेषणाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत की याच्या मदतीनं तुम्हाला द डक अँड द कांगारू या पोयममधून ॲडव्हर्ब्स शोधता येतील आणि त्यांची लिस्ट करता येईल. आता तुम्हाला हे प्रकार इथं दिलेले नाही आहेत, परंतु याच्या मदतीनं तुम्हाला ॲडव्हर्ब्स तिथं शोधायचे आहेत. त्यासाठी हे प्रकार मी दिलेले आहेत. तुम्ही फक्त टोटल ॲडव्हर्ब्स जे किती निघत असतील त्या पोएममध्ये ते तुम्ही तिथं शोधायचे आहेत आणि त्यांची यादी करायची आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल.
आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.